नमस्कार. अमरावती बन्नेरा येथे आयोजित नवविवाहितांच्या रिसेप्शन कार्यक्रमात नवरदेवावर दोन अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली. हल्ल्यानंतर दोन्हीही आरोपी स्टेजच्या मागील बाजूने पळून गेले असून संपूर्णतः प्रकार रिसेप्शन मध्ये ड्रोन मध्ये कॅमेऱ्यात कैद झाला. माताफैल परिसरातील सुजलराम चरण समुद्रे यांचा विवाह सोमवारी अचलपूर येथे पार पडला होता. बन्नेरा रोडवरील साहिल लॉन येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. रात्री सुमारे 10:30 वाजताच्या सुमारास जेवणाचा कार्यक्रम सुरू असतानाच दोन संबंधित व्यक्ती स्टेजवर पोहोचले. एक काळ्या शर्ट मध्ये तर दुसरा जर्किन मध्ये होता. त्यांनी अचानक नवरदेवांवर चाकूने हल्ला केला असून सदर घटना ड्रोन मध्ये कॅमेऱ्यात पूर्णतः कैद झाली आहे. घटनेनंतर पाहुण्यामध्ये आरडाओरडा सुरू झाला असून नवरदेव जखमी अवस्थेत खाली कोसळला तर नवरी घाबरून ओरडू लागली. काही पाहुण्यांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अंधाराचा फायदा घेतला असून हल्ल्यानंतर काही क्षणामध्ये लॉन परिसरात तोडफोड झाल्याची सांगितले आहे. यावेळी लग्न समारंभात ड्रोन कॅमेऱ्यात असताना हे सर्व कृत्यात कैद झाले आहे. विदर्भ सिटी न्यूज अमरावती. काल रात्री 9:15च्या सुमारास सुजल समुद्रे याच्या लग्नाचा कार्यक्रम साहिल लॉन्स या ठिकाणी सुरू होता. लग्नानंतरचं रिसेप्शन किंवा नातेवाईकांच्या भेटीगाठी अशा वेळी एक त्याचाच मित्र राजू बक्षी असा त्या ठिकाणी आला आणि जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी त्याच्या पायावर कमरेवर चाकू मारून त्याला जखमी केलेला आहे. या प्रकरणी त्याच्याबरोबर आणखीन एक विधी संघर्षित बालक साथीदार होता. तो पुढे मोटरसायकल घेऊन थांबलेला आणि हा लगेच त्या ठिकाणावरून पळून गेला. सदर प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत 586/25 कलम 109 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि त्याच नंतर हे जे जखमीचे नातेवाईक आहे लग्नाच्या याच्यातले, त्यांनी त्या आरोपीच्या घरी जाऊन, राजू बक्षीच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्याची गाडीची तोडफोड केली, एक गाडी जाळली आणि घरात नुकसान केलं. यावरून 587/25 189(2), 190, 191(2) अशा प्रकारचा BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुख्य आरोपी जो आहे राजू बक्षी याचा बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी शोध घेत आहेत, तपास करत आहेत.